महाराष्ट्र शासनानं प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि वर्ग तुकड्यांना अनुदानाच्या वाढीव टप्प्यासंदर्भात राज्यातील शिक्षक संघटनांनी अनेक वेळा आंदोलनं केली होती. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मंजूर करण्यात आला होता. मात्र अद्यापही याची अंमलबजावणी न झाल्यानं महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीनं आक्रमक पवित्रा घेतलाय. सोमवारी समितीच्या वतीनं 12वीच्या ज्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी मिळाल्या होत्या त्या उत्तरपत्रिका बोर्डाला परत केल्या. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत पेपर तपासणी होणार नाही. यासह येणाऱ्या 10वीच्या उत्तरपत्रिकेवर सुद्धा बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचा इशारा शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी दिलाय. तुम्हाला निवेदनही दिलं होतं आम्ही की या आदेशाची अंमलबजावणी नाही झाली तर आम्ही पेपर तपासणीवरती बहिष्कार टाकू. म्हणजे मीही सही करून दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही तुमच्याकडे दिलं होतं आम्ही निवेदन. त्या बाबतीत गांभीर्याने कुठलेच बाब लक्षात घेतली नाही, चर्चेलाही कुणाला बोलवलं नाही, काही नाही. तर या अनुषंगानं त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही उत्तरपत्रिका आपल्याकडे जमा करायला आलेलो आहोत. आम्ही कुठल्याही प्रकारे उत्तरपत्रिका आमचे लोक तपासणार नाही. जोपर्यंत टप्पावाढीचा आदेश निघत नाही तोपर्यंत निघणार नाही. जसे आमचे पेपर मिळत जातील तसे आम्ही तुमच्याकडे ते जमा करणार आहोत. याबाबत आपण या संदर्भातील निवेदन SSC HSC कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना देण्यात आलं. यावेळी विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले, महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे खंडेराव जगदाळे, शिवाजी कुरणे, केदारी मगदूम, शिवाजी घाटगे, भाग्यश्री राणे, रेश्मा सनदी, सचिन चौगुले, रत्नाकर माळी, चंद्रकांत बागणे, भारत शिरगावकर, संतोष पाटील, सचिन पाटील, सावंता माळी आदी उपस्थित होते.